श्री स्वामी समर्थ. धनु राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मोठ्या स्वप्नांना योग्य दिशा मिळेल का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील का? कुटुंबातील व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील का? प्रेमसंबंधांमध्ये नवा उत्साह निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला पाहूया धनु राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहस्थिती सूचित करते की हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवी झेप देणारा आहे. काही महत्त्वाच्या घटना तुमच्या विचारसरणीत आणि जीवनाच्या देशात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशावाद, प्रगती आणि नवीन अनुभवांचा ठरणार आहे. तुमच्या स्वभावातील उत्साह आणि धाडस तुम्हाला अनेक नवीन संधींकडे घेऊन जाईल. या आठवड्यात तुम्ही जुन्या मर्यादा ओलांडून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न कराल. मनात सकारात्मक विचारांची वाढ होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात लाभदायक संबंध निर्माण होऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा लोकांना आकर्षित करेल. हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आहे. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा विस्तार आणि प्रगती दर्शवणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर समाधानी राहतील. काही जणांना नोकरी बदलण्याच्या किंवा परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक किंवा नवीन करार मिळण्याचे संकेत आहेत. मार्केटिंग, शिक्षण, पर्यटन, प्रकाशन, कायदा आणि सल्लागार क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. एखाद्या जुन्या संपर्कातून मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा, पण अति आत्मविश्वास टाळा. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईचे साधन मिळू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि नियोजन ठेवल्यास मोठा फायदा होईल. मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रवास, शिक्षण किंवा घराशी संबंधित खर्च होऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना दीर्घकालीन फायद्याचा विचार करा. बचतीसाठी नवीन योजना आखण्याची ही योग्य वेळ आहे. या आठवड्यात केलेले आर्थिक नियोजन पुढील काळात लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता राहील. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे किंवा भेटीगाठीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरातील काही प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघू शकतो. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या सल्ल्याची गरज भासू शकते. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमांचक आणि उत्साहवर्धक ठरू शकतो. प्रेमी युगुलांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास वाढेल आणि भविष्याबाबत चर्चा होऊ शकते. काही व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. एखादा छोटासा प्रवास किंवा एकत्रितपणे घेतलेला निर्णय नातेसंबंध अधिक दृढ करू शकतो. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. प्रवास. धनु राशीचा स्वभावच प्रवासप्रिय असल्याने या आठवड्यात प्रवासाचे विशेष योग दिसून येतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. काही व्यक्तींना लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी मिळू शकते. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ज्ञान आणि नवीन संपर्क मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या आणि वेळेचे योग्य नियोजन करा. प्रवास तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा ज्ञानप्राप्ती आणि आत्मविकासाचा आहे. धार्मिक ग्रंथांचे वाचन, सत्संग किंवा आध्यात्मिक चर्चांमध्ये रस वाढेल. जीवनातील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रेरणा मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. ध्यान आणि प्रार्थनेमुळे मानसिक शांतता मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आध्यात्मिक अनुभवांमुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात.
शिक्षक आणि मार्गदर्शकांचं सहकार्य लाभेल. अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब कराल. संशोधन, तत्त्वदर्शन, कायदा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आत्मविश्वास आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: दररोज ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रेयांची पूजा करा. पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजूंना हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करा. गुरुजनांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्यास मानसिक शांती मिळेल. धनुराशीसाठी हा आठवडा विस्तार, प्रगती आणि नव्या संधींचा ठरणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील आणि कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. प्रवास आणि नवीन अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुमच्यासमोर येणारी प्रत्येक संधी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाईल. सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि सतत प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. हा आठवडा तुमच्यासाठी आशा, प्रेरणा आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.